तर आता आपण आले 110 वर्ष अनुभव असलेलं काकापाशी. तर आज आपण आले आपल्या कोल्हापूर करवी बसला आपलं बरोबर कोप्पाटे जनावरचा बाजार. तर आज आपण इथं बघणार आहे आपली इथं आज नेमकी तर आपल्या कोप्पाटे बाजारामध्ये नेमकं काय काय असते. म्हणजे इथं आपण मी तिकडे ऐकलेलं इथं आपल्याला बैल म्हैस आणि आपली गाय ते असते. तर आज आपण ॲक्च्युलीमध्ये आपण फिरणार आहे अखंड आपलं कोप्पाटे बाजार आपण कव्हर करणार आहे. आणि नेमकी इथं आपल्याला शेती अवजार आणि आपल्याला जनावरमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार ते आज आपण बघणार आहे. तर चला तुम्हाला आज आपण कमानीच्या आतमध्ये आलो तर आपल्याला सर्वाधिक दुचाकी पार्किंग दिसते. दुचाकी पार्किंगनंतर आपल्याला दिसतं आपल्याला बैल बाजारामध्ये आपल्याला नेमकी तर कोणत्या प्रकारचे आपल्याला बैल बघायला भेटणार ते आता आपण बघणार आहे. आणि नेमकं इथं बैल मालकाला पण आपण विचारणार नेमकं त्याची खासियत. तर आता आपण इथं बघू शकता आपल्या इथे एक बैल आहे. हे कोणत्या प्रकारचं बैल आहे? म्हैसूर म्हटलं आणि दात म्हणजे काय काय नेमकं आपण बघतो बैल बैलाचं अंग ते आणि असं हे बघून रुबाबमध्ये ते असं चालला पाहिजे. अंग ते चांगलं पाहिजे बैलाचं. अंग तेनं बोलून चांगलं असतं. शिंग व्यवस्थित पाहिजे. पळाला कमी पडत नाही. त्याची हाईट किती असेल? असं 5.5. अवताला काय वापरतात ना? अवताला चालतोय की. आणि शर्यतीला आहे. आणि आपलं एक हे असते का म्हणजे असं बैलगाडी दुखते आपण उजवा डावा असं काय असते ना तसं काय तर आहे काय? हा की दोन्ही खांदाला म्हणजे तिकडं उजवीला दुखला डावीला दुखला पुढे डावीला दुखला उजवी दुखला तर चालतो. पण घेताना बैल कसं माहिती आहे का बघून घ्यायचं असतो. बैलाला भवरा असा पाठीच असते भवरा. म्हणजे भवरा आणि काय काय बघायला असते ते मुताटनं भवरा चालत नाही कधी त्याचं चालत नाही पुढे किंवा मागं पाहिजे. शिंगाला तीन असं बैलाचं फाउंडेशन चांगलं असतं ना अंग चांगलं असलं ना तर बैल पळायला कमी पडत नाही. मग शेतीचे कामात जातात कसली पण असते ते चालते. असं शिंगा बिंगाला आता दाताला तर झाला. किती दात जाईल? 8 काय म्हणजे दात पडून पडे आणि पाहिजे दुधावली असतात ना ती झाली पडते एक 2 दात येते मग 4 होते 6 दात येते मग पुरावं असं होतं. मग त्याचं अंगा बिंगाला सगळं बघून घेताना घ्यायचं असते नाही तर तसा बैल अवताला चालतो. पळताना बैल चांगला बघून घ्यायला. नंतर पण आपल्याला पैसे आले पाहिजे. म्हणजे आता याची प्राइसिंग काय म्हणलं आता किंमत त्याची आता काय मी नाही सांगितलं 90,000 सांगितलं. 90,000. किती वर्ष जाईल ते आता 5-5.5 वर्ष 6 वर्ष म्हणजे 6 वर्ष सत्तर झाले तुला 6 वर्षाला तर. आणि याचं खाद्य याला आट्टा घालाच नसते. पावत्या भुस्सा 3 बकरी पण असते ना शेंगा नाही ती आणि भुस्सा 3 घालायला. आमच्याकडे कसं वाडे असल्यामुळे काय वल्ल बिलं नसते वाळल्यालाच असतं. वल्ल कसं आमच्या इकडे 2 महिनेच असते तेवढं वल्ल. म्हणजे तुमचा एरिया कोणता येते? मासुर्ली राधानगर इथं चालत नाही नदी. तर आता आपण आलोय दुसऱ्या बैलकर म्हणजे आपला पाडा आहे ना नेमकं किती महिन्याचा आहे? 6 वर्षाचा. आणि म्हणजे आपलं कुठं आला आणि जर खाद्य काय आणि जे आहे कुठं असं काय ते सांगू शकताय म्हणजे कोणतं जाती? मी लहान असताना घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही लहान असताना पण तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या घेतलं आहे. खाद्य ते खाद्य आहे आम्ही कसं आहे बरं घातलेलं आहे. असे गोळी हे जे कसं आहे जास्त खाद्य घातलं तर ती तब्येत जास्त वाढते. त्यामुळे थोडं फक्त पुस्तकाचं मी आता घालतो एवढं नाव काय पहिल्यांदा? जास्त त्याला आहे ह्याला म्हणजे शर्यतीचा पहिला शर्यतीला पहिला दिली आपल्याला दूध वगैरे काय नाही आपलं नाव सांगा पहिलं म्हणजे मी विचारतो तुमचं नाव आणि गाव सांगा आपलं. बरकी आणि आपलं नाव लिपू. आणि हे कोणता प्रकार म्हणला पहिलाचा प्रकार कोणता म्हणला? गावठी प्रकार. आणि ह्याचं प्राईस आहे याचं आपण किंमत किती सांगितलं? 40,000. आणि देणार कितीला म्हणजे मॅक्स 40 बघूया काय त्यातली होणार वर काही होऊ शकते. आणि हे किती वर्षाचा आहे? 6-7 वर्ष 6-7 वर्षाचा. तुमच्याकडे 6-7 वर्ष मारी रागीट आहे. जर रागीट दिसायला लागले मारायचं तो याय तो मागं. तर आता आपण परत इथलं आपलं
बैल मागं 3 नंबरचे आपण बैल काही मारलो राहता नाही मारत नाही मारत नाही. तर आता आपण नवीन पहिल्या पैसे आले तर याचं आपण दादांचं आपलं नाव सांगा पाहिजे. शिवाजी महादेव चव्हाण केकतवाडी कटवाडी इथे आलं केकतवाडी करवीर तालुका. गावाचं नाव सांगा. आणि आपलं पहिल्याचा प्रकार कोणता आहे? किल्लार आहे. किल्ला काजरी किल्ला. काजळी किल्ला आहे. दाताला पूर्ण झालेला किती दात आहे ना? दाती 8 दाती पूर्ण झालेला पूर्ण दात झाली. आणि याची हाईट आपली किती असेल? तरी 5.5 फूट आहे. हे 5.5 फुटाची हाईट असते. आणि प्लस आपलं याचं खाद्य आवतं आणि आपलं कोणत्या साईडला झुकते ते पण दोन्ही सांगा. सगळं चालतोय, काही अडचण नाही. खाद्याला भुस्सा शातू आहे. चालतो काय आहे? शातू असतो का बैलाला करंट यायसाठी. हां हां. आणि ह्याचं नाव काय बैलाचं? बैलाचं नाव पक्षा. बैलं नाव पक्षा. त्याचं आणि काय सांगते मी बैलाचं शर्यतीला झुकला गेला. शर्यतीला दोन्ही सगळं पळलेला शर्यतीला सगळं बघितलं. पळलेला अवताला चालतेला आहे, काही अडचण नाही. आणि याचं किंमत किती सांगितली आपण? किंमत 1,10 सांगितली. 1,10,000. हिशोबानं दिलेलं आहे. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा म्हणजे कोणाला तर हे सांगितलं तर डायरेक्ट हे करतो. 76 66 40 72 76. गेले यो तर आता आपण आले या काकूंची इथं बैल असं एकदम देखणं पाण्यात गुबगुबीत आहे. तर आपलं नाव आणि गाव सांगा. नामदेव बाबू भोसले कनेरी. कनेरी. आणि आपलं बैलाचा प्रकार सांगा. बैलाचा प्रकार बैल जातीवंत आहे. खिलारी जातीचा बैल आपला आहे. नुकता बदललेला जाती 6 जाती आहे. आम्ही 60,000 देणार. आणि टोटल तुमची इथं किती बैल इथे बैल माझी 5 आहेत. आणि हे काजली किरा हो काजली का आपले गाजर नाही खिलार आहे. किल्लामध्ये पण 2 प्रकार असतात ना. हो प्युअर खिलार. आणि ह्याचं हाईट किती आहे म्हणायचं? त्यामुळे सांग. उंची उंची 6 फूट आहे. उंची 6 फूट आहे. आणि ह्याचं खाद्याला आपण काय देत आहे ना? त्यांना कपरी पेन भुस्सा गुलग शातू तर आता आपण यांचं हे पण बैल तुमचं ना आपलंच आहे तेव्हा. इकडे. याला बैलाजवळ व्यापारी याला जवळ आलं. आणि त्या बैलाचं नाव काय म्हणला? त्याचं नाव दिनकर. आणि आपलं हे दुसरं इसली जाऊ नका कसला जाऊ नसता. इसली जाऊ नका. या चल पंढरका पुढे. मारले या. तर आपलं आता यांचं काकाचं आपलं दुसरं बैल ह्याचं नाव काय म्हणला? त्याचं नाव दिनकर. ह्याचं नाव दिनकर. आणि ह्याचं उंची हाईट आणि उंची 5.5 फूट. 5.5 फूट. आणि ह्याचं खाद्य आणि आपलं त्याचं खाद्य तेच खाद्य याला पण चालतो तेव्हा. कपरी पेन. आणि हे आपलं प्राइसिंग किती पैसे म्हणला? त्याचं 70,000. हे अवताला वापरलं अवताला गाडीला सगळ्याला 1 नंबर बैल चालतो. आणि आपलं उजवा डावा बैल दोन्हीकडे पण चालतो. दोन्ही खांदी चालतो तेव्हा. आणि मग आता आपलं तिसरं पण हेच बैल आपलं आपलंच आहे. मग ये इकडं चालू सर हे मारते का? मार्केट काय नाही गरीब आहे. हे पण गरीब आहे. हे पण देखणं पान आहे. आणि आपलं ह्याचं नाव काय म्हणला? त्याचं नाव शंकर. ह्याचं नाव पण शंकर. या देवकडे या. आणि जी उंची आहे म्हणलं तर 4.5 फूट. 4.5 फूट. आणि ह्याचं नाव काय म्हणला? त्याचं नाव शंकर. शंकर. आणि हे पण अवताला चालते. अवताला फुल चालते देवा. आणि ह्याचं किंमत सांगितलं? किंमत 40ला देऊन टाकणार. त्याच घेऊन टाकणार चालते. तर आता 1 2 3 ती 2 आणि तिकडची 2 काय तिकडे. तर आता आपण काकांना बघणार आपलं चौथं बैलाचं आपलं नाव सांगा. याचं नाव शंकरराव. ह्याचं पण शंकर. आणि ह्याची उंची सांगितली 6 फूट उंचीच आहे. आणि कामाला मला फुल गॅरंटी पळतो 1 नंबर. शंकर संघ आमचे नंबर केल्यात. आमचं नाववाला बैल घरच्या संघ नंबर केलेला बैल आहे. आणि ह्याची किंमत काय सांगितलं? नमस्कार. याचं 1 लाख रुपये. ह्याचं 1 लाख रुपये. आणि आपली काजळी ठेवायची काय कोणती? खिलारी बाबा मारते. मार्की नाही कप शंकर. आणि आपलं बैलाचं खाद्य ते सगळ्यांना सेम असते. नाही ह्याला बुलग कपरी पेन राजा बुलड शातू असेला पळणाऱ्या बैलाला खाद्य वेगळं असतं. परमेश्वरा रागानं बैल पळायला पाहिजे मैदानात गेल्यावर. त्याचं किती वर्ष म्हणला? हे 1.5 वर्षाचं आहे. 1.5 वर्ष. ओके चालते. आणि आता राहिला आपलं 5वा बैल. चला तिकडे शंकर. तर 5व्या बैल पैसे आले. 5व्या बैलाचं नाव आहे? हा 5व्या बैलाचं नाव दिनकर. 5व्या बैलाचं नाव दिनकर. आणि त्याची हाईट जरा जास्त वाटायला लागल्या. 6.5 फूट उंचीच आहे. दाती 2 आहे. आमच्या शंकर सगळं नंबर केलेला आहे. म्हणजे शंकर म्हणजे नेमकं आपलं आमचा घरचा बैल त्याला नामांकित आहे. ते संघ पळतो. आणि ह्याचं खाद्य वेगळं असतं ना? वेगळं पळतेला बैलला खाद्य वेगळं चालावं लागतं तेव्हा. त्याशिवाय रागानं बैल पळत नाही. आणि ह्याचं किंमत किती सांगितलं असा? त्याची 2 लाख रुपये. त्याचं
2 लाख रुपये. आणि किती वर्षाचा आहे? ते 2 वर्षाचं आहे. 2 वर्षाचा. चांगला आहे. चालते. आणि तुमचा नंबर पण सांगा म्हणजे 9623 9623 84 81 84 81 78 88. नामदेव भोसले कनेरी. नामदेव भोसरी कनेरी. कुणाला बैल पाहिजे असला चांगला त्यांचे जर 5 बैल आहे तर खाली आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. हां चालते मला. चालते. पण एक नवीन पाडामिशी आले. ह्याचं नाव काय? हे नाव काय? हां पिस्तूल. त्याचं नाव आता बघू शकता आपण पिस्तूल. आणि हे किती वर्षाचा आहे? 1 वर्षाचा आहे. 1 वर्ष. 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं. आणि ह्याचं किंमत किती सांगितलं आता? मसाला 35,000. आणि किती वर्षाचं म्हणला? 1.5 वर्ष. आणि आपलं गाव कोणतं? दिगवडे. आणि ह्याचं खाद्य खरकी काय पेन म्हणतात ते नेमकं आपण ह्याचं खाद्यामध्ये काय काय देता येतं? याला शेंगपेंड, शातू शातू आहे शातू एक खाद्य खाद्याचं आहे काय? आणि ह्याचं किंमत काय सांगितलं का? 35,000. 35,000 फायनल. आणि जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असलं तर तुमचं हे सांगा कॉन्टॅक्ट नंबर. 800 79 चालतं. तर आता आपण बैल बाजार बघितला. तर आता आपण बघणार आहे गाय बाजार. नेमकं गायमध्ये आपलं किती प्रकार आहे, काय प्रकार आहे आणि दूध किती, आज सगळं आपण त्याचं किंमत किती आहे ते पण आता आपण बघणार आहे. तर आता आपण जाणार आहे आपल्या गाय बाजारकडे. तर चला तर मग जा. दुसऱ्या आता आपण आले आपला गाय बाजार. गाय बाजारमध्ये आपलं पहिल्या गाय बाजारच्या लागून आपली पहिली गाय आहे. तर आपलं गाव कोणतं सर? कोपारडे. आपलं गाव म्हणजे आपलं गाव कसं आहे? प्रॉपर कोपारडे आणि आपलं हे थांबे. तर आपल्या गायचं नाव काय? जरा मागं राणी होते ती पण होते. काय म्हणलं? राणी. गायचं नाव राणी. तर आपलं गाय किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं. आणि आपलं दूध आणि आपलं काय विषय? पहिलं आहे 20 लिटर दूध. 20 लिटर एका टायमाला. आणि 2 दात. आणि जी हाईट सांगायची म्हणजे तर मिडियम साईज आहे. आणि गायमध्ये आणि काय काय सांगतात ते सांगा मला. म्हणजे नेमकं आपलं जर गाय खरेदी करत असलं तर प्युअर जाती आहे. हां. आता कोणतं नवीन गाय घेत असेल म्हणजे आता नॉन पर्सन म्हणजे ज्यांना माहीत नसेल तर ते घ्यायचं असलं तर नेमकं काय काय बघायचं असतं गायमध्ये ते सांगा. 10 तांदूळ हे काट्या बांधलं मला. आणि याची किंमत किती सांगितलं असा? 20. 1,20,000. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे कोणतं परचेस असलं तर आपण 94 03 13 43 41. चालते. तर आता आपण इथे बघू शकतो. इथं नेमकं आपलं काय झालं? हे म्हणलं तर नाही. नाही घरचं सांगितलं. काय याला नाही मला लेन्स फिरवी काय व्यापार मग घ्यायला माल नाही काय करणार घ्याल तर माल पाहिजे का सांग. कोण मला आम्हाला जर कोण दिलं असेल काय? अहो 2 दाती पाडी आहे बघा ते पाडी तर बघा. नाही म्हणजे अहो ही बेंगलोर 1 लाख रुपयाला घ्यायला लागते ही. चांगलं 4 रुपयाला बी नाही घ्यायला ये. का? बरं जाऊन दे तिथं. जाऊन दे घेऊन हा या की रुपयाला घेऊन नाही मारतो मग. 100-200 रुपये खर्च आहे. हा या घरचं सांगितलं हो हे बघ 2 लाख पाडी आहे. हा 20 लिटर दूध पिळेल पाहिल्यावर त्याला 2 रुपये मिळत नसतं मागायला कुठं मागून दे की म्हणला कुठं व्यापारा सांगा ना कुठ्या काढून गेलं याच्यापेक्षा जरा मोठ्या 1,20,000 डबल मुळे चावायचं आहे तर त्यात दिलं पाहिजे जिथले तर मी कुणाला काय
तर आता आपण आले आपल्या दुसऱ्या गाईकडे. आता इथं नाव सांगा जरा मला की आणि आपलं गाव कोणतं? आपलं गाव कुकरी म्हणजे आपलं गाव आहे. आणि जर आपलं गाईचं हे सांगा जरा की कोणतं प्रकार आहे, काय प्रकार आहे आणि उंची किती याची आणि गाई किती दुधाच्या? आणि आपल्या बाकीपाठी पण आपल्याला हे पण जात राखीव रे पैशाच बोलले. आणि याचं आपली किंमत किती सांगितलं? 75,000. आणि आपलं कॉन्टॅक्ट नंबर आणि हे कसा वगैरे 86-97 गाब देणार. ठीक आहे राहू. तर आता आपण आधी बैल बाजार बघितला, नंतर आपलं गाय बाजार बघितला. तर आता आपण बघणार आहे म्हैस बाजार. म्हैस बाजार पण नेमकं आपलं कोणत्या प्रकारचं म्हैस आहे, किती लिटर दूध देते ते आपण सगळं बघणार आहे. आणि मला पण ॲक्च्युली माहीत नाही. तर आता सगळ्याकडनं आपण जाणून घ्या नेमकं आपलं म्हैस खरेदी करताना आपण काय काय बघून आपल्याला घ्या पाहिजे म्हैस. तर आता आपण आले म्हैस बाजारमध्ये. म्हैस बाजारमध्ये आपण दादांची पहिली म्हैस आहे. तर आपलं नाव काय? विक्रम जगन्नाथ बाटे. विक्रम जगन्नाथ बाटे. बाटे. आणि आपलं गाव कोणतं? बोलोली. बोलवली. आणि आपलं म्हशीची जात सांगा आणि नेमकं आपली हाईट किती आणि दूध किती ते सगळं सांगू शकताय? म्हशीची जात कर्नाळ. आणि प्राइसिंग किती किंमत किती सांगितलं? 1,40,000. 1,40,000. आणि दूध किती लिटर एका टायमाला? दूध एका टायमिंगला 4 लिटर. दोन्ही टायमाचा 8-9 लिटर. दोन टायमाला 8-9 लिटर. 1,40,000. आणि आपलं हाईट किती यायची? हाईट सरासरी 4.5 फूट. 4.5 फूट. आणि मध बघायचं असलं तर त्यात आपण नेमकं काय काय बघायचं? शिंग शिंग जास्तीची कुठली आहे किंवा ती एकार आहे का नाही, म्हणजे तासाला एकार. हा एकार आहे का नाही हे बघायला. आणि तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 99-70-67-38-41. समाधान. हा ओके. तुमचं तर मला जर कळू दे. तर आता आपण आले 110 वर्ष अनुभव असलेलं काकापाशी. तर काका आपलं नाव सांगा. साधू देशमुख माळ्याची शिरुली. आणि आपलं गाव कोणतं? शिरोळी. शिरुली माळ्याची शिरुली. माळ्याची शिरोळी. आणि आपलं मध कोणती जातीचं आहे? जवारी. जवारी. आणि किती लिटर दूध देते एका टायमाला? एका टायमाला 3 अडीच दूध देते. 3 अडीच दूध. 1 महिना झाला गाठ दिली. 1 महिना काप गेल्या. आणि आणि हे रेड कुठेच आहे? त्याचं काय येतं आणि किती महिन्याचं रेड काय? शिरुली 2 महिन्याचं. तिने बी इथं घेतली या. मागणं कुणाला कुणी सांगायचं नाही, जवळ कुणी यायचं नाही. यायचं नाही. तर आता आपण आले नवीन मस्कर. आधी तुम्ही इथं बघू शकता एकदम अशी कोणती मस्त आहे ही? कर्नाळी मस्त. आणि ह्याचं हाईट किती आहे? 4.5 फूट आपण ही हाईट बघू शकता. आणि जी आपण किंमत किती सांगितली असा? 41. आणि एका टाइमला दूध किती पिळते? 5 लिटर. आणि किती वर्षाचं काय हे मस्त आहे? आमच्या 3 पिढ्या हा व्यवसाय. 3 पिढ्या व्यवसाय. आजोबा वडील आता आमची पिढी. कर्नाळी म्हणजे नेमकं काय विषय असते? कर्नाळी बस जी असेल बस दुग्गलमध्ये मोडली जाते. साधारण दुधाला चांगली असते. शक्यतो जास्त करून लोक कर्नाळी मोरालाच पसंत देतात. कर्नाळी आणि मुराई. आणि आपलं त्याची किंमत किती सांगितलं ना? त्याची किंमत 1,40 सांगितली. 1,40. आणि आपलं कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8999831309. हा ठीक आहे. आणि आपली सेकंड बस आपली ही. आणि ह्याचं पण जरा माहिती सांगा. म्हणजे आपल्याला ह्याची प्राइसिंग ह्याची किंमत किती सांगितली आहे? ही पण कर्नाळीमध्ये मोडत्या. ही 3ऱ्या वेताला व्याल झाल्या. आता ही गाभण आहे. साधारण ही पण 9-10 लिटर दूध टायमाला दूध देणार. तिला पण 1,30 सांग. 1,30,000. चालतंय. तर आत्ता आपण आले आपल्या म्हैस बाजार. आणि आपण इथं बघू शकतो या दादांचं आपलं 4 म्हैस आहे. तर आपलं प्रकार सांगू शकताय? सगळे बोल मला. आपल्याकडे 4 म्हशी आहेत. 1 रिंगवाले आहेत, 2 साधे आहेत, 1 कर्नाळे आहेत, 2 व्यालेले आहेत. म्हणजे आपली रेडकू. आणि आपलं त्याची किंमत काय सांगितलं ना? 85,000 तिथे 85. आणि सेकंडवाले तिची पण 85. आणि ही आपली 75. आपली मोराची
मोराची 31 आहे. 31 आणि आपलं गाव कोणतं? बोरपाडे बोरपाडले. आणि आपलं कॉन्टॅक्ट नंबर पण सांगू शकता? 97 66 67 1009. आणि आपली म्हशी कशी कसं दूध देते ते पण सांगा. म्हणजे ही मुरामसाई 12 लिटर दूध देते. मुरामच 12 लिटर ह्यात 7-7 लिटरवर आहे. आणि बाकी सगळे 7 आपण म्हशी बघू शकता. एक मिनिट याकडे कशी दाखवा फिरून. अजून ती काय म्हशीला तर आता आपण बैल बाजार बघितला, गाय बाजार बघितला, म्हस बाजार बघितलं. तर आता आपण बघणार आहे जनावरचं नेमकं आपलं इथं साहित्य नेमकं काय काय अवेलेबल आहे ते आता बघणार आहे. तर आपल्या इथं नेमकं जे आपण स्टॉल टाकला तर नेमकं काय काय असतं? ह्याच्यामध्ये आता हे जे आता तुम्हाला दिसतंय हे याला आपण घोड्याची मूर्ती म्हणतो. घोड्याची मुर्गी. घोड्यासाठी जी मूर्ती लागते आपल्याला ही घोड्याची मूर्ती आहे. आता हा जो बेल्ट आहे हा मूर्ती बेल्ट आहे. म्हणजे हे कशाला वापरतात? तोंडामध्ये बांधून ते जनावरला असं बांधलं की जनावर सुरक्षित आणि व्यवस्थित राहतं. जे पण घोड्याला पण यूज हां नाही हे फक्त गाई म्हशी हे गाय म्हशी. हां म्हशी हे फक्त घोड्यासाठी यूज करू शकतो. हा चाबूक आहे. अच्छा बोल. हा चाबूक हे जे दारकं ज्याला म्हणतो ते अशा बैलांच्या शिंगामध्ये आपण याला घालतो. असं फिरू का? बैलांच्या शिंगामध्ये आपण याला घालतो. हे जो वादी बेल्ट आहे हा वादी बेल्ट हा आपण गळ्यामध्ये बांधतो. त्याला म्हणतो आपण जोडकंडा. हा पण हा बैलासाठी वापर करतो. याला गळ्यामध्ये बांधतो याला. हा जो बेल्ट आहे हा म्हणजे पाडे असेल तुमचं छोट्या पाड्या असतील छोटे पाड्या असेल किंवा मोठे बैल त्याच्यासाठी आपण हा बेल्ट यूज करतो. म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेसाठी यूज करतो. हा आहे चाबूक. आता ह्या नवीन डिझाईनमध्ये हा नवीन फॅशनमध्ये हा चाबूक निघालेला आहे. आता पहिला कसं होतं पहिल्याकडेच आपले चमडी चाबूक होते ते आता बनवून आता हे नवीन व्हरायटीमध्ये शोमध्ये सगळं आलेलं आहे. आता हे जे आहे आपण म्हणतो चाळखंडा डोंगरांचं जनावर शोधून दिसण्यासाठी किंवा आकर्षित दिसण्यासाठी आपण ते पाड्यांना बैलांना आता बैलांना म्हटलं तर हा मोठी साईज येतो. बैलांना म्हटलं ही साईज आपण वापरू शकतो. हे छोट्या जनावरांच्यासाठी. आता ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं या बाजूला या गळ्या बाजूला शोभिवंत साहित्य गळ्यामध्ये आपल्याला जसं आकर्षक जनावर दिसण्यासाठी किंवा जनावर दिष्ट लागू नये ह्या गोष्टीसाठी आपण या माळ्या काय म्हणतात? हे कवडी माळ म्हणतो याला. हे कवडी माळ. हां त्याला आपण कवडी माळ म्हणतो. हा ओरिजिनलमध्ये येतो. हे प्लॅस्टिकमध्ये येतो. हे आपण जनावरला शोभून दिसण्यासाठी किंवा जनावरला दिष्ट वगैरे बघायची बाधा वगैरे वाईट नजरे या गोष्टी वापरल्या जातात. काही मूर्ती जनावरांच्या जनावर हे सुरक्षित राहण्यासाठी किंवा माणसाला व्यवस्थित जनावराला पकडता आलं पाहिजे अटॅक करता आला पाहिजे त्या मूर्तीच्या व्हरायटी आहेत. लहान मोठे आहेत. आता मोठ्या जनावरांसाठी ह्या मूर्तीचा वापर केला जातो. हा जे आहे हे लहान जनावरांच्यासाठी जे पाडे असतील पाडा असेल त्यासाठी या मूर्तीचा वापर केला. आणि आपण त्याची प्राइजिंग पण सांगू शकता आता 1/1चं? हां ठीक आहे. आता ह्याची प्राईस आहे 40 रुपये 50 रुपये पासून ते 100 150 150 पर्यंत प्राईस जाऊ शकते. आणि आपलं कवडी माळचं प्राइसिंग काय म्हणलं आता? 200 250 150 300 ते व्हरायटी प्रत्येक व्हरायटी घेईल त्याच्यावर आहे. आता हा जर घेतला आपण ही व्हरायटी 200 रुपयाला आहे. ही घेतली तर 250 रुपयाला आहे. ही घेतली तर 250 रुपयाला आहे. ही घेतली तर 250 रुपयाला आहे. ही घेतली तर 200 रुपयाला आहे. ही घेतली तर 100 रुपयाला आहे. ही घेतली तर 300 रुपयाला आहे. अशा प्रत्येक व्हरायटीचं दर वेगवेगळे प्रकार सगळे वेगवेगळे. आणि आत पण आपल्याला काय काय तर बघायला दिसते. मध्ये तुम्ही बघू शकताय. आता याला आपण चाबूक 80 रुपये. आता ही वेत काठी आहे. ही जनावरांसाठी किंवा जनावरांना मारण्यासाठी किंवा जनावरांचे हे करण्यासाठी आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आकर्षक जनावरांना आवाज किंवा जनावर आपण फिरायला सोडतो त्याच्यासाठी घुंगरू वगैरे आपल्या जनावरांसाठी ही सगळ्या सर्व प्रकारचे घुंगरू आहेत. हे घुंगरू आहे घंटी आहे. हे बोरकडे आहे. हे बोरकडे कशासाठी वापरतो आपण जनावरांच्यासाठी त्यांना कुठल्याही त्रास होऊ नये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे फास वगैरे असं त्यांचं नरडं आवळू नये आपण दोरी गोट्यात बांधल्यानंतर त्यासाठी ह्या बोरकडीचा त्याचा उपयोग केला जातो. हे वेगवेगळ्या प्रकारचे दोर आहेत की कमीच्या जाडी बैलांचे वगैरे. आता हा जो दोर आहे हा आकर्षित पळाव शर्तीच्या बैलांच्यासाठी वापरला जातो. हा बघा हा जो दोर आहे हा शर्तीच्या बैलांच्यासाठी वापरला जातो. आणि हे टिकाव आहे सगळं मटेरियल किंवा कितीही ताकदीचं जरी जनावर असेल
तर कोणत्याही प्रकारचं हे होत नाही त्याला. आणि ते कोपऱ्यात आहे बघा ते काय विषय त्याला साप्ती म्हणतो आपण. ही साप्ती गळ्यामध्ये बांधली जाते बैलांना कुठली जाऊ नये किंवा बैल सुरक्षित राहावा म्हणून. म्हणजे ते आपलं एकाला झोपतात तेव्हा. हा, एकट्याला झोपतो ते आपण किंवा बैलगाडीला उसाच्या गाडीला जे लावतो आपण हा. ते अशा प्रकारची साप्ती. ह्याच्यामध्ये प्रकार आहेत, घोड्याला आहे, बैलाला आहे. आणि ते कशापासून बनले हा? नायलॉन. हा, लॉयलॉनपासून आहे, रेशीम दोरपासून आहे, सुती दोरपासून सुद्धा आहे. हे असं सुती दोरपासून सुद्धा आहे. आता आणि ह्याची किंमत सांगायचं म्हणलं तर ह्याची 300 रुपयापासून मग 600 रुपयेपर्यंत किंमत चालू आहे. हां 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 हां. एक मिनिट दाखवू शकता एक पण दुसरं कोणतं. बघा, सगळ्या प्रकार तुम्ही बघू शकता. आणि आपलं दोऱ्यांची प्राइसिंग काय. हा, हे वजनावरती असतं. आता हे जर घेतलं, आता तुम्हाला मी हे दाखवले, हा. ह्याची किंमत 700 ते 800 रुपये पर जोडीला बसतं. म्हणजे एक बैल जोडीसाठी हे जे घेतलं तर 700-800 रुपयाची प्राईस आहे. म्हणजे एक बैल निवांत हे करू शकतो आपण. हा, एक बैल जोडी आपण ह्याच्यावरती हे करू शकतो. आणि हे जे आहे ते याला म्हणतो आपण व्यसन. हां. व्यसन म्हणजे आता ह्या जी व्यसनी आहे, जनावरांसाठी व्यसनी घालतो, जे जनावर ऐकत नाही किंवा हे आणि करत टोटल व्यसन किती प्रकार असतात. हा, ते साईजवर असतं. सुरुवात हे ह्या व्यसनीपासून होते. हां. ह्या व्यसनीपासून ही हळूहळू साईज वाढत जाते. जसं जनावरांची साईज वाढत जाईल, जनावरांचं वय वाढत जाईल, तसं ही साईज अशी वाढत जाते. म्हणजे 1 नंबर मग 2 1 नंबर. 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 त्याच्यावर साईज आहेत बघा, नंबर आहे त्याच्यावर. त्या नंबर प्रमाणे आपण केली जाते. आपण पहिला जनावरला विचारतो तुमच्याकडे पहिला किती साईजची व्यसन पहिला काढलेली आहे. आता जर एक जण म्हटला तर आता आमच्या जनावरला ह्या साईजची व्यसन आहे, मग आम्ही त्यांना सांगतो ह्या साईजची आता व्यसन घाल. आणि मॅक्स साईज किती आपली. ह्याच्यामध्ये येतं 14, 15, 16 mm पर्यंत जास्तीत जास्त साईज आहे. आतला 16 mm आपल्या काय काय. 16 mm एक मिनिट दाखवतो. ही 16 mm मध्ये येते बघा. हां हां हां. ही एकदम सगळ्यात मोठी साईज येते 16 mm. आले. आणि त्याची प्राइसिंग काय 16 mm ची. 16 mm ची 100 रुपयेपर्यंत जाते. 100 रुपयाला एक आहे. 100 रुपयेपासून म्हणजे 10 रुपयेपासूनची सुरुवात आहे. हां हां. 10 रुपयेपासून सुरुवात आहे, जी 100 रुपयेपर्यंत प्राईस आहे. म्हणजे तुम्ही जी वस्तू घेणार आहे त्याच्यावर रेट अवेलेबल आणि आहे. आपले हे काय विषय. हां, हे म्हणजे जनावरांच्यासाठी गाई हे आपले जाळी तोंडाला. हे हां. हे फक्त धनगर लोक वापरतात. म्हणजे काय विषय ते माझ्या. म्हणजे आपले डबा वगैरे ठेवतात ना ते हां, हां. काका, ते धनगर लोक वापरतात. आता हे जे साहित्य आहे बकऱ्यांच्यासाठी वगैरे आहे बघा, हे घुंगुरांचं वगैरे, हे लहान बकऱ्यांच्यासाठी आहे. आणि हे जे साहित्य आहे बैलांच्या गायींच्यासाठी आपण घरगुती जनावरं पाळतो त्यांच्या गळ्यामध्ये कंडा म्हणून याचा वापर केला जातो. कंडा म्हणजे गळ्यामध्ये हां म्हणजे असं माळ म्हणून. हां, त्याचा वापर केला जातो. ते जसं वापरलं तसं तसं हे पण वापर आहे. म्हणजे हे साध्या पद्धतीने येतं हां आणि ते शोभिवंत पद्धतीने येतं. हां हां. या सगळ्या अवेलेबल ज्या जनावरांना ज्या काही व्हरायटी लागतात त्या सर्व आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि आपलं कोपाडे बाजारमध्ये कायम असतं तुम्ही. हो, कायम कोपाडे, मिरज, पेठ, वडगाव किंवा जिथं शर्यती असतील तिथं आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो. म्हणजे आपलं दुसरं मिरज म्हणला त्याची आपलं टायमिंग डेट काय असते. हां, ते ज्या दिवशी आता मिरज बाजार बुधवारी असतो, हां सोमवारी वडगावचा बाजार असतो, शनिवारी तो कोपाडेचा असतो. आणि आधीमध्ये जिथं शर्ती आम्हाला जिथं ॲडव्हर्टाईज मिळते तिथं आम्ही जातो. किंवा मोठमोठे यात्रा असतात जनावरांच्या तिथं पण आम्ही जातो. चालते. ओके चालते. आपला कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा कोणतं संपर्क करणार असलं तर. जर तुम्हाला जर साहित्य आमच्याकडे जनावरांची सजावटची जे किंवा जनावरांच्या कुठल्याही पद्धतीचं साहित्य पाहिजे असेल तर माझं नाव विशाल कल्याणकर, आम्ही राहतो पेठ वडगावमध्ये. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9503 57 16 56. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला कुठलेही साहित्य लागून ते अवेलेबल करून दिले जाईल आणि चालते. योग्य किमतीमध्ये दिले जाईल. आणि जर आपल्याला घरपोच सेवा पाहिजे असली तर ते आपल्याकडे होईल. घरपोच सेवा पाहिजे असेल तर ती आपण करून देऊ त्यांना, काय अडचण नाही. ठीक आहे, चालतंय. कॉन्टॅक्ट नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट केला तर आपण त्यांना देऊ शकतो. हां ठीक आहे चालते. ओके. देण्याची सोय करू आपण. धन्यवाद. तर आता आपण बघणार आहे आपण कोपाडे बाजारमधलं जनावर बाजारमध्ये आपण गाय बघितली, म्हस बघितली आणि आपण काय बघितलं बैल बघितलं. हां बैल बघितलं. तर आता आपण बघणार आहोत शेती अवजारे. शेती अवजारामध्ये आमच्या इथं बघू शकता आपल्या इथं खुर्पे एकदम असं मोठे खुर्पे आणि खुर्पीमध्ये किती प्रकार आहेत ते आता आपण सांगतो. कसं आहे बिड्यांची प्युअर पोलाद कमांडपाट आम्ही करतो. त्यामुळे गॅरंटी वेळेची येते, खात्रीशीर माल मिळणारा म्हणजे 65. आणि आपलं आणि आपलं खुर्प्याचं प्राइसिंग काय किंमत. हा 350 आहे. 350ला म्हणजे हे आणि ते सेमच. हां 350 रुपये वेळा. आणि प्युअर पोलाद आणि गॅरंटी माल.
प्युअर क्वालिटी. आणि आपलं याच्यात काय काय म्हणजे व्हरायटीज असतात ते पण सांगा. नंतर लागले त्याचं आपलं त्याच्यामध्ये सांगा. तो हा जो आहे तो कोयता म्हणजे ह्याच्यासाठी कसं लाकूड तोडा किंवा ह्याच्या आपल्या सगळ्या ह्याच्यावर चालते. शेती अवजार शेतकऱ्यांसाठी सगळ्याला चालतं. आणि आपलं ह्याचं प्राइसिंग म्हणलं तर ह्याचं 700 रुपये. त्याचं 700 रुपये आणि ह्याचं 350 रुपये. आणि आपलं भांगलीचं आहे म्हणलं बांगणीचं 190 रुपये म्हणजे 180 रुपये 180 रुपयाला येईल. आणि याला दात्री पण आहे. दात्रे पण म्हणजे सगळ्याला दात्र्या म्हणजे भांगलाला सगळ्या प्रकार सगळ्याला चालते. आणि याला आपण धार लावून देणार आहे. धार लावायची काही गरज नाही. आता ही already धार लावलेलीच आहे. धार लावलेली आहे. हां. आणि आपलं नेमकं आणि काय काय आपलं गाव कोणतं ते सांगितलं का. आमचं 5 आणि आपलं कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि आपलं हे सांगा नाव. सर्जीराव सुतार 7666 240699. आणि जर कुणाला पाहिजे असलं तर त्यांना घरपोच डिलिव्हरी होईल. हां होणार डिलिव्हरी. चालते. आता आपण बैल बाजा बघितला, म्हस बाजा बघितला आणि आपली गाय बाजा बघितलं. तर आता आपण खुरप्यातून बघितलं. आता आपण बघणार आहे पायथन आपल्या चपलीचं काय तर काका करायला लागलं. नेमकी तर आपण काय करायला असं ते सांगा जरा मला. सगळे कोणतं करतो मला सांगा की मला काय माहिती आहे सगळं करता यायला. बुटाचं आहे शिफ्टाचं टाक्याचं आहे. म्हणजे बूट बिट आपण रिपेअरिंगचं करताय. वेल्डिंग मारतात. वेल्डिंग करताय म्हणजे एका दुसरं मला मारून दाखवत आहे म्हणजे नेमकं आपण कसं करताय. फाटलेला असला त्याला रपो आपण कापडा शिलाई कशी असते रपो म्हणजे जे आपण शेतीमध्ये आपण बूट वापरून खराब झाले असते ते आपण दुरुस्त करून देताय. करून देते. म्हणजे ॲज इट इज नवीन सारखं. हां नवीन ते चूल म्हणायचं ना एक प्रकारची शिगडी म्हणायची. शिगडी भट्टी. याला आपण काय गरम करताय. ला अवजारे शिंगणापूरला का म्हणजे गरम करून त्याला हे करायचं आणि ते ॲज इट इज चिटकते. त्याला तुकडा मारा लागतो. ते तळ मारायला खाली तळाला खाली बुटाला असं नाही हे असं तळ मारायचं असं हां हां हां. असं तळ मारायचं बुटा. बापरे. तर आता आपण बघू शकता आणि इथं आपले इथं खुरपार आहे. तर आपण प्राइसिंग सांगू शकताय. सांगतो की सांगा की. आमचं हे कमानपट्टीचं असतं हार्डवेअर गॅरंटी असते. कमानपट्टी म्हणजे कमानपट्टी जीप गाडीचा पटा येते हां हां हां. त्याच्यात करतोय. हां बनावट लागलं परत द्यायचं असं गॅरंटी असते. म्हणजे तुटलं फुटलं काय रे exchange? वाकलं मुरगाडलं परत द्यायचं असते. हां हां हां. आणि जर प्राईस सांगायचं असलं तर किंमत किंमत 270 रुपये. 270ला काय आपलं हे विळा येते. 270ला वेळा हां होलसेल पाहिजे असलं तर एक 250 बसते असं. 250 बसते. आणि आपले हे जर कोयता कोयता बसते 750 रुपये. 750 पैसा. हां कोयता 750. त्याच्यावर चिक्का खुर्प्यावर चिक्का असते. त्याच्यावर चिक्का नसते. हां हां. शिका म्हणजे आपलं काय नाव. चंद्रभागाची संगीत. हां हां. चंद्रभागाची संगीत विळ्याचे. आणि एकदा वापरलं की 2 वर्षे 3 वर्षे 5 वर्षे एवढी गॅरंटी आहे. चांगलं रफ आहे. चांगला आहे. चालते. तर आता आपण कोपाडेबाईमध्ये अखंड बाजार आपण कव्हर केला. तर आता खुरपं बघितलं, सगळं बघितलं, अवजार बघितलं आणि शेतीत आपल्याला काय काय लागणार ते पण बघितलं. तर आता आपण आले इथं नाश्ता करायला. तर आपल्या इथं हे दादा आहे. आपल्या दुकानचं नाव काय. रायमान नाश्ता रायमान नाश्ता रेहमान नाश्ता सेंटर. तर आपल्या इथं आता नाश्त्याला गरममध्ये काय काय आपल्या इथं. कांदा भाजी मिरची भाजी पावडा पटावडा आणि कांदा भाजी मिरची भाजी पावडा ते आपलं प्राईसिंग काय 25 रुपये. प्रत्येकाला 25 रुपये. एकदम असतं गरम तेलात ना. चालतं. 1 मिनिट या केलंस. तर आता आपलं बऱ्यापैकी सगळं आपण कव्हर केले. तर आता आपल्याला भूक लागली. आपण इथं नाश्ता करणार आणि आपल्या या व्हिडिओचा आज इथं एंड होणार आहे. तर आता नेक्स्ट व्हिडिओ असं काय ते इंटरेस्ट असणार आहे. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जे काय तुम्हाला आवडलं असेल, जर तुम्हाला कोणतं तर बैल घ्यायचं असेल तर खाली आपल्याला कमेंट करू शकताय किंवा डायरेक्ट त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. म्हणजे डायरेक्ट आपल्याला व्यवहार तुम्ही ऑन कॉल करू शकताय.